मंडळी, काही दिवसापूर्वी फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलीस चौकशी नाही तर थेट राजकारणातही चांगलाच वाद पेटला आहे. आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत भाजपचे नेते, माजी खासदार रणजितसिंग निंबाळकर. डॉक्टर संपदा मुंडे मूळच्या बीड जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि अत्यंत शांत स्वभावाची ही तरुण डॉक्टर. पण 23 ऑक्टोबर रोजी त्यांनी फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या छोट्याशा सुसाईड नोटमध्ये दोन व्यक्तीचा उल्लेख केला. पी-एस-आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केला आहे. या दोघांनी त्यांच्यावर वारंवार अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या. संपदा मुंडे या दोन्ही आरोपींशी सतत संपर्कात होत्या. त्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डमध्ये वारंवार संवाद आढळला. फलटणमध्ये स्वतःचं भाड्याचं घर असताना त्यांनी हॉटेल का बुक केलं असा प्रश्न निर्माण झाला आहे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे, संपदाची डायरी. या डायरीत त्यांनी वैयक्तिक आयुष्य, त्रास, मानसिक ताण आणि काही संवेदनशील गोष्टी लिहिल्या होत्या. हाच दस्तावेज प्रकरणाचा मुख्य पुरावा ठरू शकतो, असं पोलिसांचं मत आहे. घटनेनंतर काही दिवसातच प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, जे संपदा मुंडे यांच्या नात्याने दूरचे नातेवाईक मानले जातात, त्यांनी या प्रकरणात एस-आय-टीची नेमण्याची मागणी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही आत्महत्या नाही, की एक प्रकारचं दडपण आणून केलेला मानसिक वैज्ञानिक मर्डर आहे. त्यांनी पुढे सांगितलं की या प्रकरणात काही मोठ्या लोकांचा हात असू शकतो आणि पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी धक्कादायक आरोप केला आहे. डॉक्टर संपदा यांनी आत्महत्या केली नाही, तर ही हत्या आहे आणि या हत्येचा धागा भाजपचे माजी खासदार रणजितसिंग निंबाळकर आणि त्यांच्या पीए पर्यंत पोहोचतो. अंधारे यांच्या मते निंबाळकरांच्या पियाचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे. त्यांनी आरोप केला की पोलीस चौकशीवर दबाव टाकला जातो आहे आणि काही पुरावे दडपवले जात आहेत. त्यांनीच नव्हे तर निंबाळकरांविरुद्ध आणखी अनेक जुने आरोपही उजेडात आणले आहेत. सुषमा अंधारे यांनी पुढे सांगितलं की निंबाळकरांनी याआधी 277 खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या, ज्याद्वारे त्यांनी स्थानिक नागरिक आणि राजकीय विरोधकांवर दबाव आणला. त्याचप्रमाणे त्यांनी एक साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये घातपात घडवून आणल्याचा दावा केला. त्यांचा आरोप होता की निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव टाकण्याचा जाळ तयार केला आहे. फलटण आणि परिसरात या घटनेनंतर निंबाळकरांविरुद्ध रोष उफाळला आहे. अनेक नागरिकांनी चौकशी पारदर्शकपणे व्हावी, दोषींना शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. त्यांचं त्याचवेळी अगवाने कुटुंब त्यांचं निंबाळकरांशी आर्थिक वाद असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनीही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. तसंच वाठार निंबाळकर येथील दीपाली निंबाळकर आत्महत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. त्या प्रकरणातही रणजितसिंग निंबाळकर यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. दीपालीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेराफेर करण्यासाठी फलटणमधील डॉक्टरवर दबाव टाकला गेला होता. तसंच पाचगणे कुटुंबाने सांगितलं की या सर्व आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. संपदा मुंडेंच्या कुटुंबाने ठामपणे मागणी केली आहे की या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र एस-आय-टी मार्फत व्हावी, कारण स्थानिक पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असा त्यांना दावा आहे. पोलिसांकडे असलेली डायरी, फोन डाटा आणि सीसीटीव्ही फुटेज हे पुरावे तपासात निर्णय ठरू शकणार आहे. तर या संपदा मुंडे या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करून जा.